तर मी आज बनवले चपात्या छान छान. जर वाजवू नको रे. चपाती बनवली, पालकची भाजी, मस्त पालकची भाजी, आणि हे रात्रीचं थोडंसं शिल्लक असलेलं वरण आहे. रात्रीचंच आहे ना मग. आणि हा आपला थोडासा फोडणी टाकलेला भात आहे. म्हणजे गुजरातीमध्ये वगारलेली खिचडी काय तर बोलतात ते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर सकाळचे आत्ता 10 वाजलेत आणि मला जेवणाची तयारी करायची आहे. आणि बघूयात आता शुभमचा काय बोलतो आहे, आणि मी तेच बनवेल जो ते बोलेल. शुभडा, जेवण काय बनवायचं आहे? काय शिल्लक आहे? मुळं आहे, लौकी आहे, पालक आहे, फ्लावर आहे. तू काय खाणार आहेस? पालक. पालकची भाजी की गरगटा? भाजी. भाजी. चला तर मग पालकची भाजी बनवूयात. सुरुवात तर केली आहे मी, आणि त्याला पण घेतले मदत करायला. आमच्याकडे तर सहसा पालकचा गरगटा करतात, पण गुजरातला आल्यापासून भाजी मी तर बनवते, कारण आम्ही इन 2च माणसं आहोत ना, म्हणून. मग तर चला बनवूयात पालकची भाजी. रेसिपी सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते, चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, आणि जर काही सजेशन असतील तुमच्या व्हिडिओसाठी तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा प्लीज. ओके. तर मी पहिल्यांदा कढईमध्ये गरम तेलात जिरे तडतडू दिले. त्यानंतर कांदा ब्राऊन झाल्यावर लसूण टोमॅटो टाकला. मग स्वच्छ धुवून चिरून घेतलेला पालक टाकून मस्त परतवून घेतला. त्यात शेंगदाण्याची कूट आणि लाल तिखट टाकले आणि कढईवर झाकण ठेवून शिजवून घेतली भाजी. 5 ते 7 मिनिटांमध्ये लगेच होणारी ही पालकची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही ही जर रेसिपी बनवली असेल तर तुमची ही भाजी कशी झाली आहे. मी तर या भाजीला चपातीसोबत खाल्ली आहे. तुम्ही पण घरी ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. 3, 2, 1. अशा तऱ्हेने आपलं मिशन कंप्लीट. जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.